नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे निहाल सूर्यवंशी. आय एम युअर एज्युकेटर. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, लोक विकास आणि अ, पर्यावरण यावरील एक्सपेक्टेड एमसीक्यूज, अपेक्षित प्रश्न जे आहेत आपण टॉपिक वाईज घेत आहोत, चॅप्टर वाईज घेत आहोत, बरोबर. तर आज आपण 7 चॅप्टर वरील जो पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आहे त्यातील 7 चॅप्टर जो आहे त्यातील अपेक्षित प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याआधी आपण बघून घेऊया की 7 चॅप्टर मध्ये काय काय पॉइंट्स आहेत किंवा काय काय घटक आहेत ज्यावरील क्वेश्चन्स आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता की 7 चॅप्टर जो आहे युनिट 9 मधील पेपर 1 चा, त्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 आहे, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, रिओ समिट, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस अग्रीमेंट, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, या सर्व गोष्टी ज्या आहेत 7 चॅप्टर मध्ये यावरती क्वेश्चन्स विचारले जातात एक्झामिनेशन मध्ये. ओके, तर आपण हे सर्व जे पॉइंट आहेत यावरील एमसीक्यूज आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत, राईट. जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा या पॉइंट्स वरून जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला त्यावरती प्रॉब्लेम येणार नाही. ओके, लेक्चर सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी हे तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट मिळणार आहेत 2011 पासून 2020 पर्यंत, जे की टेस्ट फॉर्मॅट मध्ये असणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ही सबमिशन कराल, म्हणजे या टेस्टचं सबमिशन कराल, तेव्हा तुम्हाला याचं फुल कम्प्लीट सोल्युशन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ओके, त्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला 40 टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत, तेही कम्प्लीट सिलेबस वरती आहेत. आणि ह्या टेस्ट मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही सबमिशन कराल टेस्टचं, तेव्हा तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन ह्यामध्ये सुद्धा मिळणार आहे. ओके, या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड करत आहोत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेज मध्ये, राईट. म्हणजे जेणेकरून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होऊन जाणार आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला या कोर्समध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत, जेणेकरून तुमच्या वेळेनुसार, तुमच्या कन्व्हिनियंट टाइम नुसार तुम्ही कधीही स्टडी करू शकता. ओके, तर ह्या पूर्ण फीचर्स किंवा हे पूर्ण फॅसिलिटीज तुम्हाला या कोर्स मधून मिळणार आहेत, जेणेकरून तुमचा जो प्रिपरेशन आहे ते खूप स्ट्रॉंग होणार आहे. ओके, तर हा कोर्स जॉईन करून जर तुम्ही तुमची स्टडी सुरू करत असाल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं सेट ची एक्झामिनेशनचा जो गोल आहे, जो अचिव्हमेंट आहे, ती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणार आहे. ओके, जर हे कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जे की प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे, किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. As per Section 2A of the Environment Protection Act 1986, environment refers to, तर Environment Protection Act 1986 जो आहे त्याचा सेक्शन 2A, राईट. तर या सेक्शन नुसार एन्व्हायरमेंट म्हणजे काय असं विचारलेलं आहे. ओके, ए वॉटर, एअर अँड लँड म्हणजे हवा, पाणी आणि जमीन, की द इंटर रिलेशनशिप बिटवीन एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर, एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स, म्हणजे पाणी, हवा आणि जमीन आणि मानवामध्ये आणि त्यांच्या अस्तित्वात परस्पर मध्ये काय संबंध आहेत हे विचारलेलं आहे. सी अदर लिव्हिंग क्रिएचर्स, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड प्रॉपर्टी, म्हणजे इतर सजीव प्राणी, वनस्पती किंवा सूक्ष्मजीव, हे सर्व गोष्टी आहेत. की डी ऑल ऑफ द अबोव, तर याचा राईट आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबोव, म्हणजे वॉटर, एअर अँड लँड, त्यानंतर इंटर रिलेशनशिप विच एक्झिस्ट अमॉंग द बिटवीन वॉटर, एअर अँड लँड अँड ह्युमन बिंग्स, किंवा अदर लिव्हिंग क्रिएचर्स, प्लांट्स, मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्रॉपर्टी, राईट. या सर्व गोष्टी ज्या आहेत याला एन्व्हायरमेंट म्हणतात, ऍज पर द सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986. The term environment, right? The term environment is understood in very wide term under section 2A of what Environment Protection Act. It includes water, air, land, as well as the interrelationship between which exists between water, air and land and human being, other living creatures, plant, microorganisms, right, and property. म्हणजे एन्व्हायरमेंटची जी डेफिनेशन आहे अंडर सेक्शन 2A ऑफ द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, त्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. वॉटर म्हणजे पाणी, हवा आणि जमीन, त्यानंतर त्यामधील रिलेशन म्हणजे पाणी, हवा आणि जमीन, आणि ह्युमन बिंग
यांच्यामधील रिलेशन, त्यानंतर अदर लिव्हिंग क्रिएचर्स म्हणजे सजीव प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अदर मालमत्ता, राईट. या सर्व गोष्टींना मिळून काय म्हटलं जातं, एन्व्हायरमेंट म्हटलं जातं. आणि ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे, तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट अंडर सेक्शन 2A. ओके. पुढील प्रश्न, क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू. क्योटो प्रोटोकॉल जे आहे हे कशाशी निगडित आहे किंवा कशाशी संबंधित आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए एअर पोल्युशन, बी ग्रीन हाऊस गॅस, सी क्लायमेट चेंज की डी वॉटर पोल्युशन. तर क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो ग्रीन हाऊस गॅसशी रिलेटेड आहे. क्योटो प्रोटोकॉल इज ऑपरेशनलाइज्ड द युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, त्याला UNFCCC असं सुद्धा म्हटलं जातं, by committing industrialized countries and economies in transit to limit and reduce greenhouse gases. हा पॉइंट महत्वाचा आहे, लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके. तर अशा प्रकारे जर क्वेश्चन विचारला की क्योटो प्रोटोकॉलचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर लिमिट अँड रिड्यूस ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, अकॉर्डिंग विथ अग्रीड इंडिव्हिज्युअल टार्गेट्स. तर हे आहे क्योटो प्रोटोकॉल, ज्याचा एम आहे, ज्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे लिमिट करणं किंवा रिड्यूस करणं ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रीन हाऊस गॅस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये जसं बघितलं की क्योटो प्रोटोकॉलचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, ग्रीन हाऊस गॅसेस त्याचं एमिशन जे आहे ते रिड्यूस करणं आणि लिमिट करणं, राईट. तर हे जे ग्रीन हाऊस कॉन्फरन्स आहे तर हे कशाशी निगडित आहे किंवा याला आणखीन कुठल्या नावाने संबोधलं जातं. A. क्योटो कॉन्फरन्स, B. स्टॉकहोम कॉन्फरन्स, C. द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल की D. ऑल ऑफ द अबोव. तर जसं की लास्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल हे ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड होतं, त्यामुळे ऑप्शन ए इज राईट. दॅट मीन्स ग्रीन हाऊस कॉन्फरन्स इज ऑल्सो नोन ॲज क्योटो कॉन्फरन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, इंडियाज 8-point NAPCC म्हणजे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज विल गेट 3 न्यू मिशन्स नेमली. तर नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज ते जे इंडियाचे 8 पॉइंट्स आहेत त्यामध्ये आणखीन 3 पॉइंट जे आहेत किंवा मिशन्स आहेत ते ऍड होणार आहेत. ते 3 पॉइंट्स कुठले आहेत? ए हेल्थ कोस्टल झोन्स वेस्ट टू एनर्जी, बी हेल्थ एफॉरेस्टेशन कंजर्वेशन ऑफ वॉटर रिसोर्सेस, सी हेल्थ कोस्टल झोन्स अँड एफॉरेस्टेशन की डी नन ऑफ दी अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ए हेल्थ कोस्टल झोन्स आणि वेस्ट टू एनर्जी. हे 3 पॉइंट जे आहेत ते ऍड होणार आहेत किंवा मिशन जे आहे ते ऍड होणार आहेत NAPCCच्या पॉइंट्स मध्ये. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 8 पॉइंट्स कुठले आहेत. हा फर्स्ट पॉइंट आहे नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज, त्यानंतर नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, त्यानंतर नॅशनल मिशन ऑन एनहान्स्ड एनर्जी एफिशियन्सी, त्यानंतर 4th पॉइंट आहे, 5th आहे, 6th, 7th अँड 8th. राईट. या पॉइंट्सचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन सुद्धा करून घेऊ शकता. राईट. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट अबाउट नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया, GIM असं त्याला म्हटलं जातं. तर खाली दिलेल्या विधानापैकी 2 विधान दिलेले आहेत, त्यामधील कुठला विधान राईट आहे किंवा कुठले विधान राईट आहेत असं आपल्याला सांगायचंय. फर्स्ट आहे नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया इज अंडर द प्राईम मिनिस्टर्स काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. तर नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया GIM जे आहे ते प्राईम मिनिस्टरच्या अंडर किंवा प्राईम मिनिस्टर काउन्सिलच्या अंडर कामकाज त्याचं चालतं असं विचारलेलं आहे. सेकंड आहे इट इज वन ऑफ 8 मिशन्स आउटलाइंड अंडर द नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. NAPCC चे जे 8 मिशन्स आहेत त्यामधील हा एक इन्क्लुडेड आहे काय, GIM. तर या दोन्ही सेंटेन्स मधील एक राईट आहे की 2 राईट आहे, तर यामधील सेकंड जो सेंटेन्स आहे तो फक्त राईट आहे. तो काय आहे राईट आपण बघूया. तर GIM नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया जे आहे हे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटच्या अंडर येतं, नॉट अंडर द प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. पण हे जे GIM आहे याचे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित होत आहे की नाही, कामकाज व्यवस्थित होत आहे की नाही, प्लॅन्स किंवा रेग्युलेशन जे आखलेले आहेत ते व्यवस्थित लागू होत आहेत की नाही हे बघणं कोणाचं काम असतं, तर प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑन क्लायमेट चेंज. ओके. यामुळे फर्स्ट विधान जो होता तो चुकीचा होता आणि सेकंड विधान जे आहे ते राईट आहे.
right? The National Executive Council NEC approved the Perspective Plans PP and Annual Plan of Operations of Mizoram, Manipur, Jharkhand and Kerala for National Mission for Green India. ओके, तर हे जे GIM आहे हे मिझोराम, मणिपूर, झारखंड आणि केरला या 4 स्टेटमध्ये ऑपरेशन करण्यासाठी सध्या साइन केलेला आहे किंवा अंमलात आणलं गेलेलं आहे. ओके, तर पुढील प्रश्नामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला विचारू शकता. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये तुमच्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला मिळवून देईन. ओके, तर क्वेश्चन पुढील असा आहे की व्हेन डिड द मॉन्ट्रियल प्रोटोकॉल एंटर्ड इनटू फोर्स. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो अस्तित्वात कधी आला किंवा इस्टॅब्लिश झाल्यानंतर त्याचं कामकाज कोणत्या साली सुरू झालं. ए 1984 1984, बी 1987 1987, सी 1989 म्हणजे 1989 की डी 1994 म्हणजे 1994. तर याचा राईट आन्सर आहे 1989. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आहे तो 1987 मध्ये इस्टॅब्लिश केला गेला होता, परंतु क्वेश्चन काय आहे, एंटर्ड इनटू फोर्स म्हणजे त्याचं कामकाज कधी सुरू झालं तर 1989 मध्ये. या ठिकाणी पाहू शकता की लँडमार्क एग्रीमेंट वॉज साइन्ड इन 1987. ओके, बट त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कधी झालं तर 1989 मध्ये. ओके, केम इनटू फोर्स इन 1989. जर प्रश्न विचारला की इस्टॅब्लिश कधी गेलं होतं तर हे त्याचा आन्सर असेल, आणि जर असं विचारलं की व्हेन इट इज केम इनटू फोर्स तर हे आन्सर असेल. ओके, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. Which amendment was agreed to phase down the HFCs under the Montreal Protocol? Montreal Protocol मध्ये जो अमेंडमेंट ऍग्री केला होता, कोणता अमेंडमेंट, ज्यामध्ये असं सांगितलं होतं की हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे त्याचा फेज डाऊन करण्यासाठी जो अमेंडमेंट होता तो ऍग्री केला होता, तो कुठला अमेंडमेंट होता. ओके, ए पॅरिस अमेंडमेंट, बी न्यूयॉर्क अमेंडमेंट, सी दिल्ली अमेंडमेंट की डी किगाली अमेंडमेंट. तर याचा राईट आन्सर आहे किगाली अमेंडमेंट. क्वेश्चन तुम्हाला समजला नसेल तर मी परत एकदा सांगतो की हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन याचं फेज जो आहे तो डाऊन करण्यासाठी एक अमेंडमेंट ऍग्री केला गेला होता. कशामध्ये? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये. तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल मध्ये तो जो अमेंडमेंट ऍग्री केला होता हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बनचा फेज डाऊन करण्यासाठी, तो अमेंडमेंट कुठला होता, तर त्याचा राईट आन्सर आहे किगाली अमेंडमेंट. The most recent amendment, the Kigali Amendment, called for the phase down of hydrochlorofluorocarbons HFCs in 2016. राईट, तर क्वेश्चन साल वरती विचारला तर 2016 त्याचा राईट आन्सर आहे. समजा असं विचारलं की व्हेन वॉज द किगाली अमेंडमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड किंवा केम इन टू फोर्स, तर त्याचा राईट आन्सर आहे 2016. These HFCs, hydrochlorofluorocarbons, were used as replacements for a batch of ozone depletion substances eliminated by the original Montreal Protocol. ओके, तर ओझोन डिप्लेशनचे जे बॅचेस आहेत, राईट, त्यांच्या बदल्यामध्ये हे हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्सला यूज केलेलं आहे. ओके, पुढील प्रश्न. Convention on Biological Diversity was signed in which of the following years? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधतेवर अधिवेशन, राईट, याला कधी साइन केलं गेलं होतं असं विचारलेलं आहे. ए 1991, बी 1992, सी 1993 की डी 1994. तर 1993 मध्ये याला साइन केलं गेलं होतं. कशाला? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी याला बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन असं सुद्धा म्हटलं जातं. ही एक मल्टीलॅटरल ट्रीटी आहे, म्हणजे विविध देशांमध्ये जे ट्रीटी होते, राईट, जे करार होतात त्याला मल्टीलॅटरल ट्रीटी असं म्हटलं जातं. द कन्व्हेन्शन हॅज 3 मेन गोल्स. हे जे कन्व्हेन्शन आहे बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन किंवा कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्याचे 3 मेन गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे जैविक विविधता आहे त्याचं संरक्षण करणं, हे पहिला गोल आहे. त्यानंतर सेकंड आहे द सस्टेनेबल यूज ऑफ इट्स कंपोनंट्स, त्याचे जे कंपोनंट्स आहेत, राईट, त्याचा सस्टेनेबल किंवा शाश्वत पद्धतीने वापर करणे.
त्यानंतर द फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम व्हॉट जेनेटिक रिसोर्सेस. म्हणजे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत, अनुवांशिक स्त्रोत आहेत, त्यांच्या फायद्यामधून जे गोष्टी येतात त्यांचा पुरेपूर किंवा योग्य आणि त्यांची न्याय वाटणी करणे हे त्यांचा थर्ड गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. पुढील प्रश्न, हाऊ मेनी मेन गोल्स आर देअर इन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. तर लास्ट क्वेश्चन मध्ये आपण बघितलं की कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचे किती गोल्स असतात, तर त्याचे किती गोल्स असतात? 3 गोल्स असतात. 3 गोल्स आर देअर ऑफ व्हॉट कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. पहिला आहे कन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, राईट. सेकंड आहे फेअर अँड इक्विटेबल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स अरायझिंग फ्रॉम युटिलायझेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. त्यानंतर सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. म्हणजे जे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे त्याचं संरक्षण करणं, त्याला प्रोटेक्शन करणं हा त्यांचा फर्स्ट गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा. त्यानंतर सेकंड आहे सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, म्हणजे शाश्वत पद्धतीने त्याचा वापर करणे, त्याचा यूज करणे हा आहे सेकंड गोल. ओके. थर्ड गोल आहे जे जेनेटिक रिसोर्सेस आहेत, म्हणजे अनुवंशिक स्त्रोत जे आहेत, राईट, त्यांच्या फायद्यामधून ज्या गोष्टी येतात त्यांचा फेअरली, इक्विटेबली शेअर करणं, त्यांचा वापर करणं हे त्यांचा थर्ड गोल आहे. कशाचा? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीचा, राईट. पुढील प्रश्न, वेअर डिड द 10th कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, COP त्याला म्हटलं जातं, विच हॅपन्ड टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टेक प्लेस. म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी या मुद्द्यावरती जो COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जे झाली होती, 10th कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, ती कुठल्या ठिकाणी झाली होती? A इंडिया, B चायना, C रशिया की D जपान. तर याचा राईट आन्सर आहे D जपान. तर जपान या ठिकाणी ही कॉन्फरन्स झाली होती, 10th कॉन्फरन्स ऑन व्हॉट? कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. 10th ordinary meeting of the parties to the convention took place in October 2010. ओके. 2010 मध्ये ही कॉन्फरन्स झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ऑन कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. ते कुठे झाली होती? नागोया, जपान. तर यावरती दोन प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की 10th कॉन्फरन्स जे आहे, COP जे आहे, ते कुठल्या ठिकाणी झाली होती? तर नागोया, जपान या ठिकाणी झाली होती. किंवा नागोया, जपान या ठिकाणी जी COP झाली होती, 10th COP, ती कोणत्या साली झाली होती? तर ऑक्टोबर 2010 या साली झाली होती. ओके. इट वॉज ॲट मीटिंग दॅट द नागोया प्रोटोकॉल वॉज रॅटिफाईड. 2010 was the International Year of Biodiversity and Secretariat of the CBD was its focal point. म्हणजे 2010 जे आहे त्याला इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी असं सुद्धा संबोधलं गेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, as per the provisions of Paris Agreement, the intended nationally determined contribution INDCs are to be reviewed every. म्हणजे जे पॅरिस ॲग्रीमेंट आहे त्यामध्ये INDCs आहेत, राईट, यांना किती वर्षाला एकदा रिव्ह्यू केलं जातं? A 15 years, B 10 years, C 5 years की D 3 years. तर 5 years, प्रत्येक 5 वर्षाला जे आहे हे INDC ला रिव्ह्यू केलं जातं, जे की पॅरिस ॲग्रीमेंट मध्ये इन्क्लुडेड आहे. INDC म्हणजे इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन. हे ह्याचं शॉर्ट फॉर्म सुद्धा विचारलं जाऊ शकतं एक्झामिनेशन मध्ये, राईट. चान्सेस कमी आहेत परंतु विचारलं तरी आपल्याला माहिती पाहिजे काय इंटेंडेड नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन, INDC. प्रोव्हिजन्स ऑफ द पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंट मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत? कंट्रीज विल बी एक्सपेक्टेड टू सबमिट अँड अपडेटेड NDC एव्हरी 5 years. म्हणजे कंट्रीजला प्रत्येक 5 वर्षाला NDC जे आहे, अपडेटेड NDC, हे सबमिट करायला लागते अकॉर्डिंग टू पॅरिस ॲग्रीमेंट प्रोव्हिजन्स. ओके. पुढील प्रश्न, The government of India enacted the Environment Protection Act of 1986 under Article ... of the Constitution of India. Right? तर Environment Protection Act 1986 जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे. तर तो कुठल्या आर्टिकल मध्ये इनॅक्ट केले गेलेला आहे असं प्रश्न आहे. A 253, B 249, C 301 की D 251. तर याचा राईट आन्सर आहे 253.
आर्टिकल 253 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 जो आहे तो इनॅक्ट केला गेलेला आहे. 253 आर्टिकल जो आहे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे किंवा असं संबोधलेलं आहे की दुसऱ्या देशामध्ये किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये कुठलाही रूल किंवा ऍक्ट जर इंडियन कंट्रीने लागू केलेला असेल तर तो ऍक्ट पूर्ण इंडियन कंट्रीमध्ये कुठल्याही स्टेट, कुठलाही गाव, कुठलेही डिस्ट्रिक्ट असेल तर त्या संपूर्ण देशामध्ये हा लागू होईल असं त्यामध्ये संबोधलेलं आहे. The Environment Protection Act 1986 passed in March 1986. It came into force on म्हणजे Environment Protection Act 1986 मध्ये पास केला गेलेला होता, परंतु त्याचं कामकाज किंवा त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कोणत्या साली केलं गेलेलं आहे असं प्रश्न आहे. ए 1 एप्रिल 1986, बी 1 जुलै 1986, सी 19 नोव्हेंबर 1986 की 1 जानेवारी 1987. तर याचा राईट आन्सर आहे 19 नोव्हेंबर 1986. पुढील प्रश्न, The UN Framework Convention on Climate Change 1992 came into force on. तर UN Framework Convention on Climate Change जे आहे ते 1992 मध्ये साइन केला गेलेला होता किंवा इनॅक्ट केला गेलेला होता. तो कोणत्या साली कामकाज त्यांनी सुरू केलं असा त्याचा प्रश्न आहे. 21 मार्च 1983 की 21 मार्च 1994 की 29 मार्च 1993 की डी 29 मार्च 1994. तर याचा राईट आन्सर आहे 21 मार्च 1994. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या साली इनॅक्ट केल्या गेलेला आहे, परंतु त्याचं when it is came into force म्हणजे त्याचं कामकाज किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कोणत्या साली सुरू झाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बहुतांश वेळा. ओके, पुढील प्रश्न, Which one of the following is the objective of Kyoto Protocol? तर Kyoto Protocol जो आहे त्याचं एम काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे विचारलं गेलेलं आहे. ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह गॅस जो आहे, वायू जो आहे त्याला स्थिर करणं, कॉन्सन्ट्रेट करणं किंवा त्याची पुनर्रचना करणं, रिकन्स्ट्रक्शन करणं, राईट, हे विचारलं गेलेलं आहे. बी प्रोटेक्शन द ओझोन लेअर फ्रॉम डिप्लेशन, सी रिड्युसिंग द CFCs अँड HFCs युसेज की डी इन्क्रीजिंग द ग्रीन हाऊस गॅसेस. तर याचा राईट आन्सर आहे ए स्टॅबिलायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ग्रीन हाऊस गॅसेस, राईट. तर आपण मागील 2-3 क्वेश्चन विचारले आहेत क्योटो प्रोटोकॉल वरती. इट इज रिलेटेड टू ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन. ओके, Rio Summit, Rio Conference, Earth Summit was held in Rio de Janeiro in which of the following years? म्हणजे रिओ समिट असेल, रिओ कॉन्फरन्स असेल किंवा अर्थ समिट असेल, हे तिन्ही एकाच साली अंमलात आणलेलं होतं रिओ द जेनेरिओ या सिटीमध्ये, राईट. ते कोणत्या साली अंमलात आणलं गेलं होतं ते प्रश्न विचारलेला आहे. ए 1990, बी 1992, सी 1994 की डी 1996. तर याचा राईट आन्सर आहे 1992. 1992 या साली रिओ समिट, रिओ कॉन्फरन्स आणि अर्थ समिट हे तिन्ही जे समिट आहेत किंवा कॉन्फरन्सेस आहेत हे 1992 या साली अंमलात आणले होते. पुढील प्रश्न, फॉर्म्युलेशन ऑफ लॉंग टर्म लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज बाय ईच कंट्री वॉज सजेस्टेड अंडर. म्हणजे लॉंग टर्म पिरियड साठी जे लो एमिशन असतं त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जे स्ट्रॅटेजीज वापरले जातात प्रत्येक कंट्रीकडून, ते कोणत्या अग्रीमेंट किंवा कोणत्या प्रोटोकॉलच्या अंडर सजेस्ट केलेले आहेत किंवा सुचवलेले आहेत. ए पॅरिस अग्रीमेंट, बी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, सी इंटरनॅशनल सोलार अलायन्स की डी क्योटो प्रोटोकॉल. तर याचा राईट आन्सर आहे पॅरिस अग्रीमेंट. पॅरिस अग्रीमेंटच्या अंडर हे जे लो एमिशन डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज आहेत हे प्रत्येक कंट्रीला सजेस्ट केलेले आहेत. International Solar Alliance was established to promote the solar energy. Its headquarter is established at. जी इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे जे की सोलार एनर्जीला प्रमोट करण्यासाठी इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं, त्याचं हेडक्वार्टर कुठल्या ठिकाणी आहे असं प्रश्न विचारलेला आहे. ए ग्वालपहरी गुरगाव, बी बेंगलुरू, सी दुबई की डी नायरोबी. तर इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते ग्वालपहरी गुरगाव मध्ये त्याचं हेडक्वार्टर इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे. ओके, तर हे जे
इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे टोटली इंडियाने आणि फ्रान्सने राईट या दोन कंट्रीने मिळून याला इस्टॅब्लिश केले गेलेलं आहे, परंतु याचं जे हेडक्वार्टर आहे ते इंडियामध्ये आहे. ते कुठे आहे? ग्वालपहारी गुरगाव. द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज लॉन्च्ड बाय. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी त्याला असं म्हटलं जातं, ते कोणाद्वारे लॉन्च केलं गेलं होतं? ए. नरेंद्र मोदी जे की इंडियन प्राईम मिनिस्टर आहेत, बी. नवाज शरीफ, सी. बराक ओबामा की डी. जेम्स कॅमेरॉन. तर याचा राईट आन्सर आहे ए. नरेंद्र मोदी. म्हणजे इंडियन प्राईम मिनिस्टर द्वारे हे इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. पुढील प्रश्न. द इनिशिएटिव्ह टू इस्टॅब्लिश द इंटरनॅशनल सोलार अलायन्स वॉज जॉईंटली टेकन बाय. हे जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे हे दोन कंट्रीने मिळून जॉईंटली इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. त्यांच्या दोन्हीच्या इनिशिएटिव्हने ते इस्टॅब्लिश केलं गेलेलं होतं. तर ह्या दोन कंट्री कुठल्या आहेत? ए. USA अँड इंडिया, बी. फ्रान्स अँड इंडिया, सी. स्वीडन अँड इंडिया की डी. चायना अँड इंडिया. तर जसं की मी लास्ट प्रश्नामध्येच तुम्हाला सांगितलं होतं की फ्रान्स आणि इंडिया या दोन्ही देशांनी मिळून इंटरनॅशनल सोलार अलायन्स जे आहे ते इस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके, सो वी हॅव डन विथ द 9th युनिट पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. 9th युनिट जो आहे त्यावरील चॅप्टर वाईज म्हणजे त्यामध्ये 7 चॅप्टर्स आहेत, 7 पॉईंट जे आहेत 9th युनिटमध्ये पेपर 1 मधील त्यातील सर्व चॅप्टर वाईज आपण MCQs डिस्कस केलेले आहेत. तर आज हा शेवटच्या चॅप्टरचा लेक्चर होता. मागील सर्व लेक्चर जे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ओके, तर पुढे आपण दुसरा युनिट घेणार आहोत, त्यामध्ये सुद्धा चॅप्टर वाईज आपण MCQs डिस्कस करणार आहोत. तर लक्षात ठेवा रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असतो. ओके, सो थँक यू फॉर टुडे सेशन. हॅव अ गुड डे अँड लेट्स मीट इन नेक्स्ट लेक्चर.